नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला होता. एकंदरीत 1 तास हा रास्ता रोको करण्यात आला होता. धनगर समाजाच्या काय काय मागण्या आहेत थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मोठ्या प्रमाणात धनगर समाज हा रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतोय. काय तुमच्या मागण्या आहेत? आज तुम्ही रस्त्यावर उतरला होता, रास्ता रोको करण्यात आलं होतं, काय सांगता? आता 2014 पासून किंवा 2003 पासून वेळोवेळी कोणतंही सरकार जरी आलं तर आमच्या धनगराला एसटी मध्ये आरक्षण द्यायसाठी त्याने कोणताच ठोस निर्णय घेतला नाही. त्यासाठी परत एकदा आता आमचा धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरलेला आहे मोठ्या संख्येने. आमचे काही समाज बांधव ठिकठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलेले आहोत. कुरुंदा येथे आज आम्ही जवळपास 2 तास रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि इथून पुढे हे रस्ता रोको चालूच राहणार. जोपर्यंत सरकार आम्हाला धनगराला एसटी मध्ये आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही हे रस्ता रोको किंवा आमरण उपोषण असं सगळं महाराष्ट्रामध्ये सर्वत्र चालू राहील. आमच्या धनगरांना रचआड करून काही नेते मंडळी काही सर्वांनी आमच्या आरक्षणावर भिजत घोंगडं ठेवलेलं आहे. ते सर्वांना धनगर समाजाला माहीत आहे की आमच्या आरक्षणावर भिजत घोंगडं कोण ठेवलेलं आहे. तेच उचकून देण्याचं काम करतात. त्यांनी त्यांच्या जर निर्णय मनावर जर घेतलं तर ते एका तासामध्ये निर्णय घेऊ शकतात धनगराला आरक्षण द्यायसाठी. पण त्यांनी तसं न करता समाजामध्ये भांडण लावून दिलं आणि याला आरक्षण देतो त्याला आरक्षण देतो इथं हे करतो की सर्व महाराष्ट्रातील सगळ्या धनगर समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की तुम्ही योग्य निर्णय घ्या. आपल्याला कोण आरक्षण देऊ शकतंय आणि कोणाकोण आपल्याला आरक्षण भेटू शकते त्याला आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये नंबर 2 ला धनगर समाज आहे. एवढा धनगर समाज असून सुद्धा आमचे आमदार कमी आहेत, खासदार कमी आहेत. आमच्या आता मागे लोकसभा झाल्या तिथं आमच्या धनगर समाजाला एकाही कॅन्डिडेटला कोणत्याच पक्षानं तिकीट दिलं नाही. इतका धनगर समाज महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला असून सुद्धा काही फायदा नाही त्याचा. म्हणून तुम्हाला सांगतो समाज बांधवांना आपली माणसं उभं करा, आपल्या माणसाला निवडून आणा आणि आपल्याला आरक्षण मिळू. स्वतःच आपण आरक्षण घेऊ शकतो. आपल्याला काही गरज नाही कोणाला आरक्षण मागायची. आता जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन चालू आहे. जर आपण असं मनावर धरून असंच एकजुटीनं राहिलो तर आपण कोणाचंही सरकार आणू शकतो आणि कोणाचंही सरकार पाडू शकतो. एवढी आणि आता योग्य ते निर्णय घ्यावा लागेल आपल्याला. सर्वजण आज आपण इथं एकत्र एका ठिकाणी आलेलो आहोत का? आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर आपला संदेश गेला पाहिजे की सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या धनगर समाजानं एकजुटीनं मतदान करा. कोणालाही करा पण एकजुटीनं मतदान करा तर त्याचे डोळे उघडतील. नाही अन्यथा आम्ही सरकारनं जर आम्हाला न्याय जर नाही दिला तर आम्ही 4 मुंड्यात चित करतो. सगळ्याला आमचे माणसं उभे करतो. आम्ही आमचे माणसं निवडून आणतो. राजमाता पुण्यश्लोक होळकरांचा अरे आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. धनगराला एसटी मध्ये आरक्षण, धनगराला एसटी मध्ये आरक्षण. नक्कीच आपल्या सोबत आणखी काही धनगर बांधव आहेत. एकंदरीत त्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर हे सरकार पाडू असा देखील इशारा दिलेला पाहायला मिळतोय. तुमच्या काय काय मागण्या आहेत? किती वेळ झालं तुम्ही रस्ता रोको केला होता? आम्ही 2014 बारामतीला 8 दिवस रस्ता रोको केलं होतं आणि विविध ठिकाणी जाळपोळ सुद्धा केली होती. पहिल्या कॅबिनेटमध्ये बीजेपी सरकार आले की म्हणलं होतं आम्हाला देतो आरक्षण. मग आता 2014 गेल्या तर 2024 आलं पण भूल थापा देत आहे आणि महाराष्ट्रामधून विविध ठिकाणी रस्ता रोको आंदोलन होत आहे. आणि त्याचे औचित्य साधून पंढरपूरला आमचे समाज बांधव आमरण उपोषणला बसले आहेत. त्याला पाठिंबा म्हणून कुरुंदा येथे आम्ही रस्ता रोको केला आहे आणि आता रस्ता रोको संपला आहे आणि या शासनाने ताबडतोब धनगर समाजाला आरक्षण देऊन सहकार्य करावे. मराठा, ओबीसी आणि धनगर हे तिन्ही सध्या आरक्षणाचे मुद्दे चालू असताना पिंपराळे येथे एक बस जाळली अज्ञात व्यक्तीने. कसं पाहताय? त्या बसचा आणि आमच्या धनगर आरक्षणाचा काहीच अर्थार्थी संबंध नाही. त्या अज्ञात व्यक्तीनं बस जाळलेली आहे. ते पोलीस प्रशासन त्याचा तपास काढील. त्याच्याशी आम्ही शांततेमध्ये एकदम रस्ता रोको केलेला आहे. कोणाला शिवीगाळ नाही, गालबोट नाही, काही नाही. आणि निवेदन दिलं तर पोलीस स्टेशनला सगळ्या गोष्टी आम्ही लिगली केलेल्या आहेत. पण आता आमचे जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत
त्याच्या आदेशानुसार आम्हाला सांगितलं होतं, आमचे माननीय गोपीचंद पडळकर साहेब असतील किंवा आमचे राम शिंदे साहेब असतील, बाकी इतर आमचे धनगर समाजातील भरपूर नेते मंडळी आहेत, त्यांच्या आदेशानुसार आम्ही आज इथं 2 तास कुरुंदा येथे वसमत तालुक्यातील हिंगोली जिल्ह्यात 2 तास आम्ही इथं रस्ता रोको आंदोलन केलेले आहे। चांगल्या प्रकारे इथं पब्लिक बी होती आणि तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे धनगराला आरक्षण रचाड करून ते कोण केलेला माहिती आहे, पण पहिलंच एसटी मध्ये धनगराला आरक्षण आहे, फक्त त्याची अंमलबजावणी करायची बाकी आहे, बाकी त्याचं काही हे नाही। जे मागत असतील त्याचा आम्हाला बाकीच्या लोकांशी काही संबंध नाही, आम्हाला एसटी मध्ये आरक्षण द्या, नाही तर आम्ही तुमची जागा तुम्हाला दाखवून देऊ। एवढी धनगर समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये ताकद आहे। नक्कीच आपण पाहिलं असेल, समाजाला न्याय द्या, नाही तर नक्कीच तुम्हाला तुमची जागा दाखवल्या जाईल असा देखील इशारा दिलेला पाहायला मिळतोय। आता प्रशासन सरकार याच्याकडे कशा प्रकारे लक्ष देणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे।